श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये दीप अमावस्येचे काय महत्त्व आहे व याची पूजा कशी करतात, तसेच या दिवशी लहान मुलांना का ओवाळतात, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप विशेष आहे, त्याच्यामुळे पूर्ण पहा, स्किप करू नका। दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याची अमावस्या। आषाढ महिना संपणार आहे, श्रावणाला सुरुवात होणार आहे। तर या दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते, दीपपूजन केले जाते। तर हे दीपपूजन कसे करावे आणि हे दीपपूजन करताना कोणत्या चुका करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग पटकन सुरुवात करूया। तर आपण आपल्या घरामध्ये जे दिवे वापरत असतो, समया, निरंजने, लांबन दिवे, तर हे आपण नेहमी वापरत नाही। म्हणजेच काही ठराविक दिवशी आपण समया यांचा वापर करतो, नंतर एका बाजूला ठेवून देतो। देवघरामध्ये निरंजन जे आहे तर त्याचा पण दररोज आपण वापर करत नसतो, आणि काही ठराविक दिवशी म्हणजे एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, तर अशा ठराविक दिवशी या दिव्यांचा वापर आपण करत असतो। तर आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी आपण जे इकडे तिकडे ठेवलेले दिवे आहेत किंवा समया आहेत, निरंजने आहेत, तर ती आपल्याला घासून पुसून लख्ख करायचे आहेत आणि एकत्र ठेवून त्यांची पूजा करायची आहे। आता यावर्षी म्हणजे 2024मध्ये दीप अमावस्या आहे, तर ती 4 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि 3 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि 4 ऑगस्टला अमावस्या तिथी आहे, तर ती संपणार आहे। त्यामुळे आपल्याला दीपपूजन जे करायचे आहे तर ते 4 ऑगस्टला करायचे आहे। या दिवशी सर्व देवांचे दिवे लावून पूजा केली जाते। भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकीय त्यांचीसुद्धा दीप अमावस्येला पूजा करण्याची पद्धत आहे। तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांचेसुद्धा स्मरण केले जाते। दिवे लावून त्या दिव्यांना कणकेच्या दिव्याने ओवाळले जाते। तसेच या दिवशी मुलांना ओवाळण्याची देखील सुद्धा प्रथा आहे। दीप अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे। त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करा, आणि शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या 4-5 थेंब गंगाजल टाका ना, किंवा गुलाबजल टाका, ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे आपल्याला प्राप्त होईल। आता बघा, आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे, तर ती कशी करायची आहे आणि ही पूजा करताना आपल्याला काही ज्या चुका आहेत त्या करायच्या नाहीत। तर या दिवशी आपल्याला काय करायचे आहे ते आपण आता जाणून घेऊया। घरातील जे दिवे आहेत तर ते आपल्याला दूध आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। दिवे हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जातात, आणि आपल्याला हे दिवे घेताना विषम संख्येमध्ये घ्यायचे आहेत, कारण दीप अमावस्येच्या दिवशी विषम संख्येमध्ये दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा आहे। त्यामुळे तुमच्या घरातील जे तुम्ही इकडे तिकडे आजूबाजूला दिवे ठेवलेले आहेत तर ते काढायचे आहेत। दूध पाण्याने आपल्याला स्वच्छ घासून पुसून लख्ख करायचे आहेत। यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही दीपपूजन करणार आहात, म्हणजे देवघराजवळ तुम्ही दीपपूजन करू शकता, तर ती जागा जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, छान अशी रांगोळी काढायची आहे। पाटावर लाल रंगाचे वस्त्र आहे ते अंथरायचे आहे। यानंतर काय करायचे आहे तर एका बाजूला आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। गणपतीची मूर्ती तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायची आहे। सर्वप्रथम गणपतीला पाण्याने अभिषेक करायचा आहे, यानंतर पंचामृताने, आणि नंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे। त्या पाटावरती किंवा चौरंगावर एका कोपऱ्याला समोरच्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्याच्यावरती ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। गणपतींची मूर्ती नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुपारीचा वापर करू शकता। सुपारीला अभिषेक करून स्वच्छ पुसून त्या पाटावरती मांडायची आहे, आणि आपल्या गणपतीच्या मूर्तीला किंवा सुपारीला हळदी कुंकू वाहायचे आहे।
अक्षता वाहायच्या आहेत, जास्वंदीचं फूल अर्पण करायचे आहे, दुर्वा अर्पण करायच्या आहेत. आणि हे सर्व करताना म्हणजे गणपती बाप्पांचा अभिषेक करताना, गणपती बाप्पांची पूजा करताना आपल्याला ओम गणपतये नमः हा किंवा श्री गणेशाय नमः हा मंत्र जो आहे तो सुद्धा म्हणायचा आहे. आणि गणपतीची पूजा झाल्यावर आपण जे सर्व दिवे घेतलेले आहेत तर ते सर्व यावर मांडून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये तुम्ही निरंजन घेऊ शकता, समई घेऊ शकता, तुमच्याकडे दिवे असतील तर ते घेऊ शकता, लामण दिवे घेऊ शकता. आणि हे दिवे आपल्याला ठेवताना काय करायचं आहे तर डायरेक्ट दिवे ठेवायचे नाहीत, तर थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत. म्हणजे तांदळाची रास घालायची किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत, यावरती हे दिवे ठेवायचे आहेत. कारण दिवा जो आहे तर तो नेहमी आसनावरती ठेवायचा असतो, डायरेक्ट दिवा कधीही ठेवू नये. यानंतर हे सर्व दिवे आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. या दिव्यांमध्ये आपल्याला तेल घालायचे आहे. आणि दिवे पण जेव्हा प्रज्वलित करतो त्यानंतर तुम्ही या दिव्यांभोवती फुलांनी किंवा गजऱ्यांनी या दिव्यांना सजवूसुद्धा शकता. म्हणजे तुम्ही या दिव्यांची आराससुद्धा करू शकता. यानंतर एका ताटामध्ये आपल्याला 5 कणकेचे दिवे घ्यायचे आहेत. आणि हे कणकेचे दिवे जेव्हा आपण बनवतो तर त्यावेळेला त्या कणकेमध्ये आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे. आणि अशा प्रकारे गोडाने आपल्याला हे कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहेत. त्या ताटामध्ये आपण हे दिवे मांडलेले आहेत. हे दिवे मांडून झाल्यावर आपल्याला हे दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. आणि या दिव्यांमध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. म्हणजे बघा, अगोदर आपण जे निरंजन समया पाटावरती मांडले आहेत त्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. आणि आपण जे हे कणकेचे दिवे घेतले आहेत तर त्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. यामध्ये आपल्याला फुलवातींचा सुद्धा वापर करायचा आहे. आणि यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फूल, आघाडा, दुर्वा हे आपल्याला दिव्यांना अर्पण करायचे आहे. यानंतर अगरबत्ती लावायची आहे. नैवेद्य म्हणून ज्वारीच्या लाह्या, गूळ आणि पंचामृत महानैवेद्य आपल्याला या दिव्यांना दाखवायचा आहे. म्हणजेच आपण जे पाटावरती दिवे मांडलेले आहेत या प्रत्येक दिव्याची पूजा आपल्याला करायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. आणि यासोबत आपल्याला कणकेचे दिवे आहेत, आपण जे ताटामध्ये मांडलेले आहेत या कणकेच्या 5 दिव्यांनी सुद्धा आपल्याला या पाटावरती दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि नमस्कार करताना म्हणायचे आहे, हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. बघा, आणखी एकदा काय म्हणायचे आहे तर हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि यानंतर घरातील इडापिडा पळून जावी किंवा घरातील रोगराई जी आहे, आजारपण आहे तर ते दूर व्हावे म्हणून सुद्धा प्रार्थना करायची आहे. ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी आपण हे दिवे आहे तर ते प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये या दीपपूजनाला अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे. अनेक ठिकाणी दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्येच्या सायंकाळी शुभम करोती म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याने मानले जाते म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. आजची मुले ही भविष्यातील चांगले नागरिक असतात, त्यामुळे धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक विधी आहे. दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन केल्यामुळे दिव्यातील देवतांचे पूजन होत असते आणि त्यातील देवत्व आहे तर ते कार्यरत होऊन ते वर्षभर जागृत राहते. आपल्याला दीपदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतात. परंतु दीपपूजन करताना एक चूक मात्र करू नये, ती म्हणजे आपण जेव्हा दिवे प्रज्वलित करतो यानंतर आपल्याला दिव्यांना स्पर्श करायचा नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ही पूजा उचलतो तेव्हा दिव्याला स्पर्श करायचा आहे. नकळतपणे आपण प्रज्वलित दिव्यांना स्पर्श करत असतो, पण यामुळे अग्निदेवता नाराज होते आणि अग्निदेवतेचा अपमान होतो. आणि जर तुमच्याकडून चुकून जर प्रज्वलित दिव्यांना स्पर्श झाला तर तुम्हाला हात जोडून अग्निदेवतेची क्षमा मागायची आहे. परंतु ही काळजी घ्यायची आहे, एकदा दिवे प्रज्वलित केल्यावर त्यांना आपल्याला दिवे विजेपर्यंत स्पर्श करायचा नाही. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला
नक्की सांगा. धन्यवाद.